कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कळत नाही का तुला? आ? पाहुणे आल्यात का नाही ते आपल्याकडं, मग तू त्यांना कामाला लावणार? बघितलं दाजी, काय झालं? तिने माझ्या मेहुण्यांना कामाला लावले. राजूला नाश्ता बनवायला सांगितलं. अहो शत्रुराव, राजूला आवड आहे किचन मध्ये काम करायची, पण तिथं तेच गेली असणार आहे. मी सांगतो ना तुम्हाला. तेजू, हे घे, जिलेबी आणलेत, शत्रुरावांना खायला दे. हो, जा. नका काळजी करू. सूर्या, तू आलास? ये ये ये, बस बस इथे. अगं अरे बस लवकर इथे ये, पटकन बस बस बस. मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. हा, समजा गावाला झाली या माझ्या लग्नाची गाई, अक्का कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई. आता कराट झालो या तुझ्या घरात आलो या, लय फिरून बांधावरून कल्टी मारून आलो या. आणि समजा परत म्यालय जोरात रंगत आलो या. झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग. मास्तर शाळेत नसल्यावर कसा गोंधळ घालते ती की नाही पोरं, तसंच काय तर वाटायला लागलंय मला तर. मालक घरात नाही ती तर किती आनंद झालाय यासनी बघा. मालक घरात नसल्यावर आपल्याला बी मन मोकळं वाटतेच की. खरंय बघा तुमचं. आता आपली तेजस बघा की किती खुलली आहे. आज कितीतरी दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर यो आनंद बघायला मिळतोय बघा. कितीतरी दिवसांनी म्हणजे अगं म्हणजे कितीतरी दिवसांनी तिच्या बहिणी आल्यात इथं, सगळी बाहेरची माणसं आली आहेत म्हणून तिची कळी खुलली आहे असं म्हणत होती ती. आणि तू बी नाही का माहेरी येऊन आनंदी झालीयस? हो हो, मला तर खूप आनंद झालाय आणि तोच आनंद आज आपण सेलिब्रेट करणार आहोत. गर्ल्स, आज डॅडी घरी नाहीयेत म्हणून आज आपण जंगी पार्टी करणार आहोत. पण यांना विचारायला हवं ना. कोणाला? शत्रूला? त्याची काय गरज आहे? बरं, तो काही करत असताना तुला काही विचारतो का? नाही ना. मग आणि तसंही नाश्ता झाल्यावर तो कुठे घरी थांबणार आहे? तो तर बाहेरच जाईल. सो आजचा दिवस आपला आहे. हिप हिप बरं, आपण नाश्ता घेऊन जाऊयात का बाहेर? यांना भूक लागली असेल, परत उशीर झाला तर? उशीर झाला तर? नाही म्हणजे ते आपल्याला पार्टीची तयारी करता येणार नाही ना. हो हो हो, ठीक आहे, चालेल. चला चला पटकन खाऊन घेऊ. चला. होय शत्रुराव, डॅडी कधी येणार आहेत? त्यांनाच माहिती आहे. तुमचं धंदा पाणी नीट चाललाय ना? न चालायला काय झालं, व्यवस्थित एकदम. राजू पटकन आले की ग. आणलं का? चला. हा दाजी दादा चला आता लवकर इटा. इटा म्हणजे खावा म्हणायचंय तिला. हा तेच ते. त्या धनुदीदीच्या इंग्लिशला ना चांगलं गरम उलटण्याचं चटकं दिलं पाहिजे. गप्प बस. इंग्लिशला कशाला जिभेला चटके दिले पाहिजे. ऐका ना, मी काय म्हणतोय, काहीतरी म्हणतोय. डॅडींनी एक काम सांगितलं होतं. आता आपल्याकडे राजू आली, ती एवढी चांगली सुगरणी. डॅडी म्हणले की उडदाचे पापड बनवा म्हणून. काय जास्त नाही बनवायचे, एक 20 किलो बनवायला सांगितलेले. काय 20 किलो? अरे बापरे, एवढे कधी बनवणार? शत्रू पाहून हे बायकांसाठी लय अवघड जाईल. नाही म्हणजे पापडाचं पीठ असं कुठून कुठून नरम करावं लागतं ना.
बायकांसात गळून पडतं. अहो दाजी हा म्हणता होऊन जाते. तसं या दिवसभर काय करणार आहेत? बसूनच राहणार आहेत ना. तरी पण मला वाटते एवढं काम यांनी नाही केलं पाहिजे अहो. हो बरोबर आहे. आणि तसंही ह्या पाहुण्या म्हणून आल्या तिथे, कामं करायला नाही आल्या. अहो पण मग डॅडीनं काय सांगणार? त्यांना पापड पाहिजे होते ना. काका मी बोलतो डॅडींशी, पण पुढे एवढं काम नाही करणार. हे बघा दाजी तुम्हाला ऐका ना, कसं असतं माहितीये का, आपण जर आपल्या आई बहिणीचं कष्ट वाचवलं ना तर आपल्या नशिबातलं पण कष्ट वाचतं. चला मी येतो, दुकानात जायचंय मला. मला पण यायला रात्र होईल. वाचलो. मला वाटलं आज पापड लाटून लाटून मरतोय आपण. मी ते जेवणाचं बघते. तू कशाला बघते? तू आज काही काम करणार नाही, जे काय ते मी करीन. आज तू मस्त आराम करशील. चला पोरींनो, आपण आज जाऊयात, आज नाश्ता करूया. या 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 पटकन या. माहेरची माणसं आलीत म्हणून लय उड्या नको मारू. संध्याकाळी मी परत आल्यावरती तू जर त्यांच्यात रमलेली दिसली ना तर मी आणि तू ये. चल जा, चल रे. अरे मी नरसाळ. घाबरलो ना मी. मालक हेल्मेट आणायला पाहिजे होतं. अरे एकदा फुटलं म्हणजे काय सारखं सारखं फुटणार आहे का? राहिलं इथं सगळं इस काटल्याला दिसते. मी काय म्हणतोय, आपण सूर्याच्या रूम मध्ये बघू. चल 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 चल. ए छत्री, मला वाटतं या कपाटात काहीतरी असणार आहे. चल पुढे बघ. शत्रू भैया, काय प्रश्न कपाटाचा आहे. मालक समोर असताना गडी माणसानं कपाटात हात घालणं बरं दिसत नाही. तुला सांगितलंय तेवढं कर ना. चल घालात. नाही नाही, मी तुमचा अपमान नाही करू शकत. घाबरतोय म्हणून सांग ना. सर बाजूला. आता तुम्हाला दवाखान्यात जायची वेळ आली. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.